बाईंनी या पोरांना मदत केली, आता हे जिंकणार की काय? नक्की करणार ते बिअरिंग आणि कप्पीचं. राणा हारतोस की काय तू? ए राहू दे ते, तुम्हाला नाही जमणार. ए भौतिक शास्त्र आम्ही शिकतोय का तू जरा का बस. आम्हाला जमतंय. वय राणा हारला, राणा हारला, राणा हारला, राणा हारला, राणा हारला, राणा हारला. अजून 10 पोती उचलाय सांगितलंस तरी उचलतो. तू उचलशील काय? वा रे वा पोरांनो, अरे तुम्ही तर रानाला हरवली की. लय हुशार आहे बाबांनो तुम्ही. ए गप्पी, माझा दोस्त आहेस ना व? ए नाही नाही, हरणाऱ्या पार्टीत मी राहत नाही. हा अरे तुझं ए पोरांनो चला, तुम्हाला आता डबल गुळ आणि शेंगा देतो. चला चला. कोणाला तरी खूप राग आलाय वाटतं. मी हारावं म्हणून केलं ना व, तुम्ही समजा. नाही, तुम्हाला समजावं म्हणून केलं. आता तरी समजलं ना शिक्षणाचं महत्व. अहो पण ताकदीच्या खेळात कुठून आलाय अभ्यास? मग ताकद नसतानाही मुलं कशी जिंकली? तेच ते, क्रेन आणली असती तर अशा 1000 वस्तू उचलल्या असते मी. त्याला अभ्यास कशाला लागतोय? मग हे तुम्हाला आधी का नाही सुचलं? तुमच्याकडे खूप शक्ती आहे, पण त्या शक्ती बरोबरच जर का युक्ती सुद्धा असेल तर तुम्ही किती मोठमोठ्या गोष्टी अगदी सहज करू शकाल हा विचार करा. तुम्हाला वाटलं मुलंच आहेत ती हारणारच, पण ती जिंकली कारण त्यांनी बुद्धीचा वापर केला. शाळेत त्यांनी भौतिक शास्त्राचे नियम शिकलेत ना, त्यातून त्यांना युक्ती सुचली आणि तुम्ही शक्ती वापरली. अहो तुम्ही खूप पुढे जावं असं मला वाटतं, म्हणून एवढ्या पोटतिडकीने मी तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण मी बी उचलून धावलंच की. मी कुठं हरलो आणि माझं कुठं काढलंय? म्हणजे अजूनही तुम्हाला मान्य नाही आता? ठीक आहे, आजपासून मी तुमच्याशी प्रेमाने बोलणार नाही. हो,
आता मी हरत नाही म्हणून असं राग धरणार का? नाही नाही, अजिबात राग नाही आलाय मला. बोलणार का नाही? बोलणार ना, पण प्रेमाने नाही बोलणार. हा तेच ते, प्रेमानं का बोलणार नाही? अहो, लग्नाचं प्रेम आहे ना हो आपलं. लग्नाचं प्रेम असू दे ना तर दोस्तीचं असू दे, आजपासून मी तुमच्याशी समोरासमोर बोलणारच नाही. आजपासून आपल्यातलं बोलणं संपलं. अहो असं काय करताय? अहो, असं काय बी करू नका असा. आणि न बोलून कसं चालेल? लगीन झालं ना हो आपलं. आजपासून आपला बोलण्याचा एकच मार्ग. कुठला? हा, अच्छा, म्हणजे फोनवर बोलणार म्हणा की. नाही, मग मी तुम्हाला मेसेज केलाय, वाचा. यापुढे आपल्याला बोलण्यासाठी हे एकच माध्यम. आता हे काय? तुम्हाला माहिती आहे ना हो, मला लिहिता वाचता येत नाही म्हणून. मला एकच गोष्ट माहितीये की न शिकल्याने तुमचं काही अडत नाही. अहो पण या बाबतीत अडतंय की. तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही सोडवा. यापुढे मला बोलायचं असेल ना तर मी असंच तुमच्याशी लिहून बोलणार, आणि तुम्हाला बोलायचं असेल ना तर तुम्ही मला मेसेजच करायचा, आणि नसेल बोलायचं तर द्या सोडून. अहो अहो ऐकत तर, अशी अडवणूक करू नका हो गरीबाची. अडवणूक मी नाही, तुमचा अशिक्षितपणा करतो. न शिकल्यामुळे काही अडत नाही ना तुमचं? अहो असं का करायला असं तुम्ही? आता मी असंच करेन तुम्हाला शिकवण्यासाठी. यापुढे जर का मला काही बोलायचं असेल ना तर मी तुमच्याशी पाटीवर लिहून बोलणार किंवा मेसेज करणार. बघूया किती दिवस न शिकता राहता येते. अहो ऐकत तर, मेसेज करा. अहो बरकत. आयुष्यात लय मोठी चूक केली रे मी. अंजलीबाईं बरोबर पैसे लावून. तुलाच दांड घ्या उसर नाही, ती शिफारस करायला कोणी सांगितलेली तुला? अरे लय अडकलंय रे मी. आता एकदा नीट विचारून घे की बोलून काय म्हणतात ते. हे बघ, काय बघ, मला काय ढेकळं वाचायचं रे त्यातलं मोबाईल दे. अरे माझं बी तेच झालंय. अरे बोलायला गेलो तर असं मोबाईलवर बोलायला म्हणल्यात, एक तर मोबाईलवर लिहून बोलायचं, नाहीतर पाटीवर लिहून बोलायचं. दातार काढायला काय झालंय? राणा बाईने तुझी चांगली शाळा घेतली बघ. लय गमजा मारतच ना बघ. शिक्षण वाचून माझं काय अडत नाही तटत नाही. आता घरातच अडकलास का नाही? तुला पण नाही ती पैसे लावायला सांगितलेलं रे. आता आलं का नाही अंगलट? आता घे शिकून तू. अजिबात नाही, हे शिक्षण माझ्या बसचं बात नाही. मग बस वैडच, वहिनी तुला अशा सोडणार नाहीत. हे बरकत, हा, यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे. कुछ उपाय नाहीच पण आता. हा हा, हे बरकत, मी एक काम करतो. हा? ते आता शाळेला सुट्टी पडली ना व, तर पोरांपैकी एका पोरा दिवसभर संगत ठेवून घेतो. म्हणजे काय होईल, त्यासनी धावतो, मग तुम्हाला समजा वाचून धावेल. अरे राणा खुळायच काय तू? अरे दिवसभर कुठलं पोरग तुझ्या संगत राहील? अरे इथे सालाने ठेवलेलं गडी बी संगत राहत नाहीत. आणि नवरा बायकोच्या भांडणात असं पोरासने घुसरलेलं चालते वे रे. अरे जरा नीट बोल की, सोपते का तुला ही? हा, हे बी खरंय म्हणा. हं. मग काय करू सांग की? आता शिफारस केल्यास ना, आता उपाय बी तुझं तो उडक. काय असेल रे यात? बघ की. एक 2 3 4 5 5 शब्द आहेत. हा, म्हणजे हितनं पुढं आपलं बोलणं बंद. हा, हितनं पुढं आपलं बोलणं बंद. हा,
ए असलं काय नसेल, दुसरं काय महत्वाचं असेल तर. दुसरं आजपासनं मी निघाले माहेरला. हा, आजपासनं मी निघाले माहेरला. हे गपके हे नसेल, नीट बघ. हा, मग शिकला नाही तर तुमचं तंगड तोडील. 5 शब्द बरोबर. खुळं कुत्रं चावलंय वय तुला. उगा काय पण भकायला लागलाय. मग तूच सांग काय लिहिलंय ते. हे बरकत, यावर काय ते तोडगा काढायला पाहिजे. मला तर वाटतंय की मी शिकाव म्हणून अंजलीबाई मुद्दाम आडून मला पाडायला बघायला. आता रे मग आता मी बी काय हारणाऱ्यातला नाही. यात काय लिहिलंय ते हुडकून काढतो का नाही बघ. तू बघच तू. बेटे तू आता काय बी कर. आता तुला शिकायला पाहिजे म्हणजे पाहिजेच बघ. वहिनी असं सोडणार नाही तुला. हा ए भाल्या, काय भाल्या कुठे दौरा? काय नाही, असंच आपलं फिरतोय. काय करमन झालं आज. का रे? होतं असं आदनमधनं कधी कधी. तालीम संपली, काम झालं, आता घरी जावं म्हटलं तर बायको गेल्या चिडून माहेरी. का रे? आता काल तिनं मला सांगितलं तशी मी लिस्ट लिहून घेतली आणि बाजार आणला आणि उगा लागली भांडायला. आता साबणाच्या वड्या 4 सांगितल्या आणि 3च का आणल्या म्हण. तिनं 3 सांगितल्या, पण मी 3च लिहिल्या आणि 3च आणल्या. अरे सांगितले असतील 4, तुझंच चुकलं असणार म्हणून चिडून गेले असणार त्या. अजिबात नाही. त्या बायका कशा आणा सदवर राहणार. रुसायला आणि माहेर जायला त्यांना काही कारणं लागत नाहीत. उगं एवढं तेवढं झालं की गेल्या माहेरला. 1 2 3 4 5 शब्द आहेत. हा, म्हणजे इथनं पुढं आपलं बोलणं बंद. आजपासनं मी निघाले माहेरला. हा, मग शिकला नाही तर तुमचं तंगड तोडील. अरे भला मी काय म्हणतो, ते मोबाईल मध्ये लिहिलेलं वाचता येतं काय तुला? येते की. अरे लय मॅसेज येतात मला. अरे क्रिकेटचा स्कोर, धनलाभ, अरे लय वेगळ्या स्कीम आहेत आता. समज वाचायते मला. ते नव ते वहिनींचे मेसेज येतात काय तुला? गप की बाबा. अरे तिच्याकडे मोबाईल नाही तेच बरं आहे. आणि असला तरी बी काय पाठवणार ती. 1 नंबरची अडाणी आहे ती. लिहायला वाचायला अजिबात येत नाही तिला. तसा अडाणी आहे तेच चांगलं आहे. नाहीतर किराणा मालाच्या लिस्टा पाठवून जीव हैराण केला असता माझा. तुझं बी खरं आहे म्हणा. आता माझं बघ की, सकाळपासून हैराण झालोय मी. का तुला बी लिस्टा पडले का वहिनींनी? काय पाहिजे ते नीट घेऊन जा बाबा, नाहीतर रुसून जायच्या माहेरी. मी काय म्हणतो, ते मला मोबाईल मधला मेसेज वाचून दावशील काय? अरे असं दुसऱ्याच मॅसेज वाचायचे नसते आज. अरे सरळ सांग की तुला वाचता येत नाही म्हणून. वहिनी सांगते तेच बरोबर आहे. आता बायको डावून खाती ते खाती, आता तू बी खा. मग दाव की वाचून मला. थांब, हे घे वाच की. अर्धाच काना घरी भेटू लवकर या. आजच्या घरी भेटू लवकर या. मर्दा एवढ्या प्रेमानं घरी बोलवलोय आणि तू कुठे फिरलास गावभर? अच्छा, हे लिवलंय वय. वाटलंच मला. हे असलं उलट सुलट त्यांच्या डोसक्यात कधी येणार नाही. बरं चल मी जातो. हा, आणि ऐक, तू बी जा आणि वहिनीसनी माहेरून घेऊन ये. हा, गरजच नाही. अरे आज ना उद्या इथे बघ तिची ती. अरे माझा जीव खाल्याशिवाय करमत नाही तिला. ते नाही राहणार. अरे वहिनी एवढ्या मास्तरी नाहीत. मग तू बी शिकून घे की लिहायला वाचायला. ए, मला शिकायची गरज नाही आणि माझं काढत नाही. आणि इकडं आता मेसेज वाचायत नाही म्हणून अडलाच की. आता तुम्हाला जर का लिहिता वाचता येत असतं ना, तर
तुमचं हे काम कधीच पूर्ण झालं असतं. आता तुमच्याकडे एवढा अनुभव असूनही तुम्हाला हे काम जमलं नाही, ते लहान मुलांनी करून दाखवलं. तुमच्यात आणि लहान मुलांच्यात फक्त शिक्षणाचा फरक आहे आणि म्हणून ही लहान मुलं जिंकली. तुमच्याकडे खूप शक्ती आहे, पण त्या शक्ती बरोबरच जर का युक्ती सुद्धा असेल तर तुम्ही किती मोठमोठ्या गोष्टी अगदी सहज करू शकाल हा विचार करा. तुम्हाला वाटलं मुलंच आहेत ती हारणारच. अहो तुम्ही खूप पुढे जावं असं मला वाटतं, म्हणून एवढ्या पोटतिडकीने मी तुम्हाला सांगते. अरे असं बायकोचे मेसेज दुसऱ्याला वाचायला देऊ नये. काय खाजगी असले तर यापुढे जर का मला काही बोलायचं असेल ना तर मी तुमच्याशी पाटीवर लिहून बोलणार किंवा मेसेज करणार. बघूया किती दिवस न शिकता राहता येते. तेव्हा जरा शिकून घे. अरे घरातच शाळा आहे की तुझ्या. लई छान आहेस. ती बघतो माझं मी, तुझा आता घरला. पण इथनं पुढं मी तुझं मेसेज वाचणार नाही बघ. दुसऱ्याच्या बायकोचं मेसेज वाचणं पाप असते. तुम्ही समजा माझ्या मागेच लागल्यात शिक शिक म्हणून. आता कटा आलं मला या समद्याचा. गोदा का आज रात्रीच्या स्वयंपाकात आपण खीर बनवूया, यांना खूप आवडते. चालेल, मग मी गहू दळायला घेते. मग खीर कॅन्सल. का? तुम्ही दळायचं नाही, मी दळणार. तुम्ही फक्त आराम करायचा. अगं तू एकटीने घरच्या कामाचा बोजा किती उचलणार? हो घरचं काम करण्यात ओझं कसलं, करते मी. ती राधी बी आली नाही बघ अजून. हो कुठे गेल्या आहेत त्या? अगं ती कोल्हापूरला गेल्या. तिचं काहीतरी बँकेचं काम आहे म्हण. येतो म्हणली होती लगेच, पण अडकली असेल कुठंतरी. तुमच्या जागी माझ्या ताई साहेब असते की नाही, राधी लगेच पळत आली असती बघा कामाला. तुम्ही नोकर माणसाला लई सूट देता बघा. तुला बी लई सूट दिली म्हणून हे असं चाललंय. आता खाऊन काय 4 दाणं शिल्लक राहिलं तर जेवणाला दे. गोदा का मी यांना लिहायला आणि वाचायला शिकवायचं ठरवलं, पण हे आपल्या सारखं नाही नाहीच करतात. हे बघ, तो किती बी नाही म्हणला तरी तू त्याला शिकवच. हो पण त्यात मला तुम्हा सगळ्यांची मदत लागणार. कसली? मी यांना असं सांगितलंय, जर मला यांच्याशी काही बोलायचं असेल तर मी ते त्यांना मोबाईलवर मेसेज करून किंवा पाटीवर लिहून सांगणार. हा व पण रानात आलं कुठं वाचत. म्हणून तर असंच करायचं, म्हणजे त्यांना शिकावंच लागेल. लय भारी डोसकं चालवता बघा तुम्ही. हो पण आता तुम्ही ह्यापुढे त्यांना कोणतीही मदत करायची नाही. साध्या साध्या गोष्टीत त्यांचं अडायला लागलं ना तरच त्यांना शिकण्याचं महत्व कळेल. एकदम ना आम्ही तोडगा काढलायच बघ. पण आम्ही काय करायचं? आम्हाला कुठं लिहायला वाचायला येते? तुम्ही फक्त एवढंच करायचं, जर ते तुमच्याकडे काही मागायला आले तर त्यांच्या मागण्या पुऱ्या करायच्या नाहीत. त्यांना सरळ माझ्याकडे पाठवून द्या, मग मी बघते काय करायचं ते. हा म्हणजे नाक दाबून तोंड उघडायचं असं म्हणा की. लय भारी आयडिया बघा. म्हणजे आता रानात शिकणार म्हणजे शिकणार. चला माझं शेंगदाणा सोलून झालं, मी जाते. हा आता ही गावभर दौंडी पिटणार बघ. सांगू देव, घरच्या सगळ्या लोकांना समजायला हवं की आता यांना कुणीही मदत करायची नाही. बघतेच आता न शिकता कसं निभावता येते.